मित्रांनो, आर-टी प्रवेशावरून पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे मित्रांनो. कारण आर-टी लॉटरीसाठी उशीर का होत आहे आणि न्यायालयाची अंतिम सुनावणी ही कधी आहे मित्रांनो, याच्याबद्दल मित्रांनो सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय, शाळांकडून केवळ अडवणूक. तर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयात 139 शाळांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने त्यांना प्रवेश प्रक्रिया कधी सुरू झाली, किती विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, त्यांचे किती शुल्क घेतले याची माहिती शिक्षण संचालनालयाकडे देण्यास सांगितले आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने सोमवारी संबंधित शाळांकडे माहिती मागवली आहे. म्हणजे मित्रांनो उद्या सोमवार आहे, तर शाळांकडून उद्यापर्यंत त्यांना माहिती मागवण्यात आलेली आहे. याचिका दाखल केलेल्या अनेक शाळा या अल्पसंख्याक आहेत, त्यांना आर-टीचे नियम लागू नाहीत असे देखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित शाळा केवळ पालकांची अडवणूक करण्यासाठी न्यायालयात गेल्या असल्याचे स्पष्ट झालेले आहे. तर मित्रांनो, सुनावणी आणि अंतिम निर्णय तुम्ही इथे पाहू शकताय. आर-टी प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील 9,217 शाळांमधील 1,05,399 जागांवरील प्रवेशासाठी 2,42,972 अर्ज आले आहेत. शिक्षण विभागाने प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी काढली आहे. तर शिक्षक विभागाने ऑनलाईन लॉटरी काढली आहे, परंतु या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जात आहे. तर प्रवेश प्रक्रिया का बरं लांबणीवर जात आहे, तर न्यायालयात याच्याबद्दल सुनावणी सुरू आहे मित्रांनो. 139 शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मित्रांनो लॉटरीला उशीर हा लागत आहे. तर येत्या 11 जुलैला या संदर्भात अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो 11 जुलैला अंतिम सुनावणी आहे. त्यानंतर 12 जुलैपासून पुढील प्रवेश प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इथे महत्त्वाचा पॉईंट तुम्ही पाहू शकता, आर-टी प्रवेश प्रक्रिया संदर्भात 11 जुलै रोजी अंतिम सुनावणी होऊन निर्णय होईल. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार 12 जुलैपासून पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे, असं संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे. तर ही अपडेट होती मित्रांनो आर-टी संदर्भात. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण 12 जुलैला आपण याच्या संदर्भात काय निर्णय येणार आहे ते आपण पाहणार आहोत. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.